रामराम शेतकरी मित्रांनो, पाहुयात पुणे गुलटेकडी येथील आजचे म्हणजे दिनांक 6 ऑक्टोबर 2024चे कांदा बाजार भाव व त्यानंतर आपण पाहणार आहोत की काल भारतामधून बांगलादेशमध्ये किती कांदा गाड्यांची एक्सपोर्ट झाली, त्या कांद्याला काय बाजारभाव निघाले, बाजारभावामध्ये काय बदल झाले, सविस्तरपणे याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे। तर मित्रांनो आज पुणे गुलटेकडी येथे 70 पेक्षा जास्त कांदा गाड्यांची आवक ही दाखल झालेली आहे। पुणे गुलटेकडी येथे उन्हाळी कांद्याचे काही लॉट 4800 रुपये क्विंटलपर्यंत आज विकले आहेत। त्या खालोखाल एक नंबर प्रतीचे कांदे 4700 रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत। नंबर 2 प्रतीचे कांदे 4600 रुपये क्विंटलपर्यंत विकले, तर ॲव्हरेज क्वालिटी कांदे 4500 रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत। मीडियम क्वालिटी कांदे 4100 रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत। गोल्डा गोल्डी 3500 रुपयापासून 3800 रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडी ते विकलेले आहे। तर नवीन कांद्याची आवक आज पुणे गुलटेकडी ते वाढलेली आहे। 6000 गोण्यांची आवक आज पुणे गुलटेकडी ते नवीन कांद्याची आलेली आहे। पुणे गुलटेकडी ते नवीन कांदे 2200 रुपयापासून 3500 रुपये क्विंटलपर्यंत आज विकलेले आहे। तर मित्रांनो जुन्या कांद्याच्या भावामध्ये पुणे गुलटेकडी आज 2 ते 3 रुपयांची सुधारणा किलो मागे बाजारभावामध्ये झालेली आहे। तर नवीन कांद्याचे बाजारभाव पुणे गुलटेकडी ते आज स्थिर पाहण्यास मिळाले आहेत। तर पाहूयात कालची एक्सपोर्ट स्थिती काय होती। तर मित्रांनो काल गोजेडांगा बॉर्डर येथून 57 गाड्यांची एक्सपोर्ट झाली, मेंदीपूर बॉर्डर येथून 49 गाड्यांची एक्सपोर्ट झाली, हिली बॉर्डर येथून 21 गाड्यांची एक्सपोर्ट झाली। अशा तिन्ही ठिकाणाहून मिळून टोटल 127 गाड्यांची एक्सपोर्ट काल भारतामधून बांगलादेशमध्ये झालेली आहे। बाजारभाव जर पाहिले तर 52 रुपयापासून 60 रुपये किलोपर्यंत जास्तीत जास्त काल भारतीय कांद्याला बॉर्डरवरती बाजारभाव निघालेले आहेत। मागील बाजाराच्या तुलनेमध्ये किलो मागे 2 रुपयांची सुधारणा काल बॉर्डरवरती भारतीय कांद्याच्या बाजारभावामध्ये झालेली आहे। तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा।